नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट. मी मुक्ता. आज आपण जाणून घेणार आहोत कांदा, तूर, सोयाबीन, बटाटा आणि कापूस या 5 महत्त्वाच्या शेतमालांचे 6 जानेवारी 2026चे ताजे बाजारभाव. सर्वात आधी पाहूया कांद्याचा बाजार. आज राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याची मोठी आवक नोंदवली गेली आहे. पुणे, पिंपळगाव, बसवंत, मुंबई कांदा बटाटा मार्केट, देवळा आणि सांगली या बाजारांमध्ये आवक जास्त असल्यामुळे सरासरी दर मध्यम पातळीवर राहिले आहेत. दर्जेदार लाल आणि पांढऱ्या कांद्याला मात्र अजूनही चांगली मागणी आहे. पुढील काही दिवस आवक अशीच राहिल्यास कांद्याचे दर मर्यादित चढउतारात राहण्याची शक्यता आहे. तूर बाजारभाव. आता पाहूया तुरीची स्थिती. लातूर, हिंगोली, सोलापूर आणि परतूर या बाजारांमध्ये तुरीची आवक चांगली झाली आहे. लाल आणि गज्जर तुरीला 6,500 ते 7,600 रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत. दर्जेदार तुरीला बाजारात मजबूत मागणी असल्यामुळे तुरीचे दर सध्या स्थिर ते मजबूत आहेत. सोयाबीन बाजारभाव. सोयाबीन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज लातूर, अमरावती आणि हिंगोली या भागात सोयाबीनची मोठी आवक झाली. पिवळ्या सोयाबीनला अनेक बाजारात 4,800 ते 5,000च्या आसपास भाव मिळाला आहे. मोठी आवक असूनही दरांमध्ये मोठी घसरण न झाल्याने सोयाबीन बाजार सध्या समतोल अवस्थेत आहे. बटाटा बाजारभाव. आता पाहूया बटाट्याचा बाजार. मुंबई, पुणे, खेड, चाकण आणि नागपूर या बाजारांमध्ये बटाट्याची मोठी आवक झाली आहे. बहुतेक बाजारात बटाट्याचे दर 900 ते 1200 रुपयांदरम्यान स्थिर आहेत. कामठी बाजारात मात्र दर्जेदार बटाट्याला 2,300 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळाल्याचे दिसून आले. कापूस बाजारभाव. शेवटी पाहूया कापसाचा बाजार. अकोला, सावनेर आणि सिंधी, सेलू या बाजारांत कापसाची मोठी आवक असूनही दर स्थिर राहिले आहेत. लांब स्टेपल कापसाला 7,800 ते 8,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. MSP आणि CCI खरेदीचा आधार असल्यामुळे कापसाच्या दरात सध्या मोठा धोका दिसत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या बाजाराचा एकंदरीत निष्कर्ष असा की बहुतांश शेतमालांचे दर स्थिर ते समाधानकारक. दर्जेदार मालाला अजूनही चांगली मागणी. विक्रीपूर्वी स्थानिक बाजारभाव तपासणे अत्यंत महत्त्वाचे. इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com वेबसाईटला भेट द्या किंवा कृषीक्रांती ॲप डाउनलोड करा. रोज संध्याकाळी 6 वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात. रामकृष्ण हरी.